दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची शस्त्रसंधी इराणनं फेटाळून लावली आहे। इराणी संसद अध्यक्षांचे सल्लागार मेहदी मोहम्मदींनी ही शस्त्रसंधी फेटाळली आहे। पराभूतांना अटी शर्ती ठेवण्याचा अधिकार नाही असं मोहम्मदी म्हणालेत। शस्त्रसंधीची घोषणा आमच्यासाठी काहीच नाही असंही मोहम्मदींचं म्हणणं आहे। अमेरिकेकडून सुरू असलेली कोंडी बॉम्ब वर्षावच आहे असंही ते म्हणालेत। अमेरिकेच्या कोंडीविरुद्ध युद्ध सुरूच ठेवलं पाहिजे असं त्यांचं मत आहे। मोठ्या हल्ल्यासाठी अमेरिकेला वेळ हवाय आणि म्हणून शस्त्रसंधी वाढवल्याचं मोहम्मदींनी म्हटलेलं आहे। युद्धविराम वाढवताना ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदी कायम ठेवण्याचं मात्र जाहीर केलंय। इराणनं यावरती तीव्र संताप व्यक्त केलाय। नाकेबंदी कायम राहिली तर इराण नाकेबंदी तोडून टाकेल असा इशारा त्यांनी दिलाय। नाकेबंदी सुरूच ठेवणार असाल तर इराणही होर्मुझ खुलं करणार नाही असं इराणनं जाहीर केलंय। नाकेबंदी कायम म्हणजे शत्रुत्व कायम असं इराणनं म्हटलंय। दरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीत सध्या कमालीचा तणाव आहे। अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीमुळे इराणी नेते कमालीचे संतापलेत। अमेरिकेची समुद्रात चाचेगिरी सुरू असल्याची टीका इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानं केली आहे। अमेरिकेची नाकेबंदी हे युद्धविरामाचं उल्लंघन असल्याची टीकाही करण्यात येते। अमेरिका अशीच मनमानी करत राहिली तर समुद्री स्वातंत्र्य धोक्यात येईल अशी टीका इराणनं केली आहे। ट्रम्प यांच्या शस्त्रसंधी वाढवण्यावरती अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत। क्षेपणास्त्रांचा साठा संपल्यानं शस्त्रसंधी वाढवल्याची चर्चा होतीये। अमेरिकेतल्या मीडियामध्ये क्षेपणास्त्र टंचाईच्या बातम्या देखील आल्याचं कळतंय। क्षेपणास्त्र निर्मिती कंपन्यांकडे ट्रम्प सध्या बातचीत करतायत आणि कंपन्यांनी ट्रम्प यांच्याकडे वेळ मागितलेला आहे। अपेक्षित क्षेपणास्त्र निर्मितीसाठी 1 ते 2 वर्ष लागू शकतात। शस्त्रसंधीला मुदतवाढ देण्याचं पाकिस्तानकडून स्वागत करण्यात आलंय। पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले। पाकिस्तानच्या विनंतीमुळे शस्त्रसंधी वाढवली असं ट्रम्प यांनी वक्तव्य केलंय। दोन्ही देशातील चर्चेबद्दल शरीफ यांच्याकडून आशा व्यक्त केली जातेय। दुसऱ्या फेरीची चर्चा झाली की समझोता होईल असा विश्वास शहबाज शरीफ यांनी व्यक्त केलाय। पाकिस्ताननं दिशाभूल केल्यामुळेच दुसऱ्या फेरीची चर्चा होत नाहीये का असा सवाल उपस्थित होतोय। युरेनियम कार्यक्रमासंबंधी पाकिस्तानकडून इराणला चुकीची माहिती दिली गेल्याचं कळतंय। किती वर्ष युरेनियम विकास करायचा नाही यावर चुकीची माहिती दिली गेली। किती टक्के युरेनियम विकास करता येणार या संदर्भातही पाकिस्ताननं दिशाभूल केल्याचं सध्या चर्चेत आहे। आणि अमेरिकेनं जप्त केलेल्या इराणी जहाजासंदर्भात एक मोठी बातमी समोर येतेय। इराणच्या व्यापारी जहाजावरती क्षेपणास्त्रांसाठी लागणारं एक केमिकल असल्याचा आरोप केला गेलाय। हे केमिकल चीनकडून अमेरिकेकडे नेलं जात होतं असा आरोप अमेरिकेनं केलाय। या केमिकलचा वापर अमेरिकेविरोधात होणार होता असा दावा अमेरिकेनं केलाय। जहाजावर आक्षेपार्ह साहित्य मिळाल्याची पुष्टी अध्यक्ष ट्रम्प यांनीही केली आहे। चीन इराणला मदत करत असल्याचा आरोप आधीपासूनच होत होता। आता या जहाज प्रकरणामुळे 2 महासत्तांमधला तणाव वाढल्याचं दिसतंय। चीनकडून याआधी इराणनं आत्मघाती विमानं, ड्रोन्स, जहाजविरोधी क्षेपणास्त्र, रॉकेट फ्युएलचा कच्चा माल, अत्याधुनिक रडार सिस्टीम घेतल्याचा आरोप होता। दरम्यान ओमानच्या आखातात इराणी जहाजावरच्या हल्ल्याचा मुद्दा आता संयुक्त राष्ट्रांमध्ये गेलाय। इराणनं अमेरिकेची संयुक्त राष्ट्रांकडे तक्रार केली आहे। इराणी व्यापारी जहाजावरील हल्ल्यावरून इराण आक्रमक झालाय। इराणनं जहाजाचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांमध्ये नेलेला आहे। तर एकीकडे युद्धविराम वाढवण्यात आलाय तर दुसरीकडे अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी इराणला धमकी दिली आहे। होर्मुझमधली नाकेबंदी अमेरिका सुरूच ठेवणार आहे अशी धमकी त्यांनी दिली आहे। नाकेबंदीमुळे खर्ग द्वीपांवरील तेल भंडार भरून जाईल आणि त्यामुळे इराणच्या तेलविहिरी ठप्प होतील। इराणच्या समुद्रामार्गे होणाऱ्या व्यापारात अडथळा निर्माण झाल्यामुळे इराणवर आर्थिक संकट येईल असंही त्यांनी म्हटलंय। अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराणी तेलवाहू जहाज माघारी गेलंय। कच्च्या तेलानं भरलेला ऑइल टँकर अमेरिकेनं माघारी पाठवलाय। इराणी ध्वज असलेला ऑइल टँकर अमेरिकेनं परत पाठवलाय। 20 लाख बॅरल तेल घेऊन हा इराणी ऑइल टँकर निघालेला होता।
शस्त्रसंधीला मुदतवाढ दिल्यानं कच्च्या तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत. ही सगळ्यात दिलासादायक बाब आहे. कच्चं तेल प्रति बॅरल $101 वरून $90 पर्यंत खाली घसरलंय. अमेरिकेच्या कच्च्या तेलाच्या किमतीही $95 वरून $88 वर आल्यात. मात्र होर्मुझमधली नाकेबंदी कायम असल्यानं तेल व्यापाऱ्याला मर्यादा पडलेल्या आहेत. दरम्यान काल पाकिस्तानात दोन्ही देशात चर्चा होणार होती. अमेरिकेची 10 विमानं पाकिस्तानात आली, मात्र इराणचं शिष्टमंडळ आलं नाही. इराणकडून प्रतिनिधी मंडळ का आलं नाही याची कारणं ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. पहिल्या फेरीतली आश्वासनं अमेरिकेनं पाळली नाहीत असा आरोप होतोय. लेबनॉनमध्ये युद्धविराम करण्यावर आधी नकार आणि नंतर युद्धविराम करावा लागला. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याच्या इराणच्या घोषणेनंतरही अमेरिकेनं नाकेबंदी सुरूच ठेवली. दुसऱ्या फेरीआधी अमेरिकेनं अवाच्या सवा मागण्या केल्या. अमेरिकेचा एकूण पवित्रा पाहता सध्याच्या या चर्चा केवळ वेळकाढूपणा असल्याची इराणची भावना आहे. युद्धामुळे अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता कमालीची घटली आहे. अमेरिकेतल्या वृत्तसंस्थेनं मार्केट रिसर्च कंपनीसह केलेला ओपिनियन पोल समोर आलाय. ट्रम्प प्रशासनावरती 62% लोक नाखुश असल्याचं उघड झालंय. 51% अमेरिकन्सना ट्रम्प यांच्या मानसिक स्थितीबाबतच शंका आहे. पोपवरील टीकाही अमेरिकन जनतेला रुचलेली नाही. नाटो सोडण्यावरही अमेरिकन जनतेनं विरोध केलेला आहे. तर या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता सध्या घटताना पाहायला मिळते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.